बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय दुपारच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यात आघाड्यांच्या बिघाड्या झाल्यात तर युतीच्याही चिंधड्या झाल्यात। पाहूयात या संदर्भातल्या घडामोडी। सुरुवातीला बातमी कणकवलीतून आहे। कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजप विरुद्ध सर्वपक्षीय एकत्र येण्याचा प्रस्ताव होता। सर्वपक्षीय शहर विकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास उद्धव ठाकरे नाखुश होते, त्यामुळे त्यांनी कोणताही निर्णय न देता नाराजी व्यक्त केली आहे। ही आघाडी आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न संदेश पारकर आणि वैभव नाईकांनी केला होता। इतर पदाधिकारीही शहर विकास आघाडीत जाण्याच्या विचाराचे होते, मात्र उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचं मत ऐकून घेत नाराजी व्यक्त केली। त्यामुळे कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आता दिसत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका पुतणे एकत्र येण्याचे संकेत रोहित पवारांनी दिले आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाच्या सुरात अजित पवार गटानेही सूर मिसळत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवार गटाच्या सुरात सूर मिळवलाय। दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। भाजपचे विचार सोडून आमच्या सोबत येणार असतील तर 100% आमचा एक पाऊल पुढे असेल। ज्या भ्रष्टाचार भाजपने आपल्या शहराचं वाटोळ केले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आणि त्यांना थांबवणार। त्यासाठी एक पाऊल मागे आमचं येण्याचे पण हे असेल, जागा वाटप असेल, हे असेल, ह्याच्यामध्ये आम्ही थोडे कमीपणा घेऊ पण भाजपला इथं थांबवू या माध्यमातून संकेत व्हायचे। एका घरामध्ये जर भिंत होते पडली होती ती जर एकत्र एक कुटुंब होत असेल तर यापेक्षा वेगळा आनंद काय होणार। दोन राष्ट्रवादी लढण्यापेक्षा एक राष्ट्रवादी कधीही झालेली चांगली आहे आणि त्यासाठी मात्र करत असताना की कोणाला किती सीट द्यावे काय द्यावे हा निर्णय दादांचा असणार आहे। परंतु तो निर्णय घेत असताना जी लोक 2017 पासून अजितदादांच्या किंवा त्याच्या आधीपासून दादांसोबत आहेत, काही वेळा काही लोकांचा निसटता पराभव झाला होता, परंतु ती दादांबरोबर आहेत निष्ठेने। पण असं नको व्हायला की उद्या त्या ठिकाणी पुन्हा तिकडे तिकीट देताना त्यांच्यावर अन्याय होईल, ह्या गोष्टीची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे। त्याबद्दल आम्ही पुढाकार घेऊ। भाजपला दूर ठेवत कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यात। चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन झालंय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना भाजपला दूर ठेवत एकत्र आणलंय। विधानसभा निवडणुकीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील एकमेकांच्या विरोधात उभे होते। राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे। काँग्रेसही सोबत येणार असल्याचा दावा करण्यात आलाय। मनसेनं आघाडीचा प्रस्ताव दिल्यावर त्यावर इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबत आघाडी करण्यास तूर्त नकार दिलाय। काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे आणि वंचित सोबतच्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली, पण त्यानंतर काही वेळातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काँग्रेसनं मनसेसोबत कोणतीही आघाडी केली नसल्याचं नमूद करत यासंबंधीचं वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर पत्रकारांनी बुलढाण्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना याविषयी प्रश्न केला आणि त्यावर त्यांनी मनसेसोबत युती करण्याचं सध्या काहीच ठरलं नसल्याचं स्पष्ट केलंय। नागपूरमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीतील छोटे पक्ष वेगळी महायुती करण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेनेच्या पुढाकारानं नागपूरमध्ये भाजप वगळून उर्वरित पक्षांची बैठक पार पडली। यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, बहुजन रिपब्लिकन, एकता मंच आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा समावेश होता। दरम्यान नागपूर जिल्ह्यातील सगळ्या 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींमध्ये आमचे उमेदवार आणि त्यांचे बी फॉर्म तयार असल्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। तर 14 तारखेपर्यंत भाजपनं स्थिती स्पष्ट करावी, अन्यथा महायुतीच्या स्वरूपात आम्ही भाजप वगळून तयारी करू असे गंभीर राजकीय संकेतही शिवसेनेच्याच नेत्यांनी दिलेले आहेत। माननीय बावनकुळे साहेबांसोबत बोलणं झालंय, आनंदराव राऊतांसोबत झालंय, मनोहरराव कुंभारेंसोबत झालेलं आहे। त्यांची पण इच्छा आहे की महायुती व्हायला पाहिजे, आपण बसू। हा निर्णय 15 तारखेपर्यंत झालाच पाहिजे। 14-15च्या आत हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण उमेदवार सर्वांचे फायनल आहे। आता आमचे 27 ठिकाणी म्हणजे 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार सर्व तयार आहे। मग वेळेवर आम्हाला त्यांना सांगावं लागेल, कारण आमचे एबी फॉर्म आलेले आहे, आम्ही एबी फॉर्म सुद्धा तयार करून ठेवलेले आहे।
त्याच अनुषंगाने आम्ही थांबवलेलं आहे. 15 तारखेपर्यंत आम्ही आमचं थांबू. सर्वच महायुतीचे जो इतर पक्ष आहेत ते सर्वच माझ्या संपर्कात आहे.